नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये। परवाच गुढीपाडवा झालेला आहे, तर गुढीपाडवानंतर काही राशींसाठी सुरू होणार आहे एक कठीण काळ। यात कोणत्या राशीवर भयानक परिणाम होणार आहेत हे आपण पाहणार आहोत। यामध्ये तुमची रास असेल तर ही माहिती नक्कीच शेवटपर्यंत ऐका, नाहीतर मोठी चूक होऊ शकते। नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात, पण प्रत्येकासाठी ती चांगलीच असेल असं नाही। ग्रहांची हालचाल अशी काही होत आहे ज्यामुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम होताना दिसत आहेत। ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीमध्ये आपण सर्वात आधी मेष राशीविषयी बोलूयात। या राशीमध्ये या राशीच्या लोकांना गुढीपाडवानंतर अचानक खर्च वाढताना दिसत आहे। तुम्ही प्लॅन केलेलं काहीतरी अचानक बिघडू शकतं। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राग। जर रागावर नियंत्रण ठेवलं नाही तर नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो। त्यानंतर कर्क राशी ही वेळ तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप कठीण असू शकते। लहान लहान गोष्टी मनाला लागतील, घरात वाद वाढू शकतात आणि इथे एक चूक केली तर नातं तुटण्याचीही शक्यता आहे। त्यानंतर कन्या राशीवाल्यांनी विशेष लक्ष द्यायला हवं। तुमचं ओव्हर थिंकिंग तुमचंच नुकसान करू शकतं। आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर छोटा त्रास मोठा होऊ शकतो। कधीकधी आपण आपल्या समस्येचं कारण बनतो। त्यानंतर वृश्चिक राशी, पण आता जी रास येते आहे ती थोडी धोकादायक आहे। वृश्चिक राशी या काळात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी काही गुप्त शत्रू तुमच्या विरोधात काम करू शकतात। तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, म्हणूनच कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका। त्यानंतर कुंभ राशी, आता शेवटची आणि सर्वात महत्त्वाची रास कुंभ राशी। तुमचं करिअर, तुमचे प्लॅन अचानक बदलू शकतात। ज्यावर तुम्ही विश्वास ठेवला होता तेच अचानक फेल होऊ शकतं। ही वेळ खूप सावध राहण्याची आहे। या होत्या काही राशींसाठी भयानक गोष्टी आणि विचित्र वेळ, पण घाबरू नका, प्रत्येक समस्याचा उपाय असतो। ह्या सर्व राशींनी रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करावे, हनुमान चालीसा वाचा, घरात शांतता ठेवा आणि वाईट विचार टाळा। हे छोटे उपाय तुमचं मोठं नुकसान वाचवू शकतात। यामध्ये जर तुमची रास असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। यानंतर आपण कोणत्या राशींवर चांगला परिणाम होणार आहे, कोणत्या राशी आर्थिक मालामाल होणार आहेत हे देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।